नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आपण आज बघणार आहोत पीएम किसान सम्मान निधी योजना 2024। कसे वर्षाला तुम्ही 12,000 रुपये मिळवू शकता या योजनेमधून। तर कसं करायचं आहे रजिस्ट्रेशन हे मी आता सांगणार आहे। तर व्हिडिओला न स्किप करता पूर्णपणे बघा आणि या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगणार की तुम्हाला कसे 12,000 रुपये मिळणार या योजनेतून। तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंक ओपन करायची आहे। तुमच्या समोर होम पेज ओपन होणार। होम पेज ओपन होताच तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन सेकंड बॉक्स यावर क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुम्हाला यात तुमचा आधार नंबर आणि आधार कार्डला जोही नंबर लिंक असेल तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मग तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। तर यात कॅप्चा प्रत्येक वेळी चेंज होतो कारण इथे दोनदा OTP टाकावं लागतं। पहिलं पीएम किसान या साइटवरून OTP येतं 4 अंकाचं, त्यानंतर येतं आधारकडून OTP 6 अंकाचं। तर दोन्ही वेळा ऑथेंटिकेशन होते, तर त्यामुळे कॅप्चा प्रत्येक वेळी चेंज होणार। बघा आता मी OTP पाठवला, कॅप्चा पुन्हा चेंज झाला, तर मी कॅप्चा टाकणार आणि आलेलो OTP टाकणार आणि सबमिट करणार। सबमिट केल्यानंतर मला पुन्हा OTP येणार आधारचं, मग मी पुन्हा कॅप्चा टाकणार आणि सबमिट करणार। मग तुमच्या समोर फॉर्म ओपन होणार। तर इथे तुम्हाला पहिले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, मग तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे जिथे तुमची शेती येत आहे ते। मग तुमचे ब्लॉक कोणता येतं शेतीचं ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं विलेज सिलेक्ट करायचं आहे। तर विलेज सिलेक्ट करत असताना तुम्हाला कधीकधी तुमच्या 7/12वर गावाचे नाव कधीकधी सेमही असतं, तशा प्रकारचे 2 नावही असतात। तर त्याच्या बाजूला एक कोड दिलेला असतो, ते नंबर बघून विलेज सिलेक्ट करायचं। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव दिलेलं राहील, जेंडर दिलेलं राहील आणि कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं फार्मर टाईप काय आहे, स्मॉल आहे की अदर आहे ते। सिलेक्ट ID मध्ये आधार नंबर ऑलरेडी दिलेला आहे सिलेक्ट करून आणि टाईप ऑफ आयडेंटिटी प्रूफमध्ये पण आधार कार्ड आहे। इथे आधार नंबर, मोबाईल नंबर आणि तुमचा ॲड्रेस ॲज पर आधार दिलेला राहील आणि पिनकोडसुद्धा आणि फादर नेमसुद्धा। लँड रजिस्ट्रेशन ID हे तुम्हाला 7/12वर मिळेल, जिथे तुमचा सर्वे नंबर राहते त्याच्या खाली लँड ID दिलेली राहते। तर ती रिसेंटवाली लँड ID तुम्हाला तिथे टाकायची आहे आणि राशन कार्ड नंबरमध्ये तुम्हाला राशन नंबर जो RC नंबर असतो तो टाकायचा आहे आणि इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे। नंतर एक्सेप्टन्स फॉर पीएम किसान मानधन योजना इथे तुम्हाला यस करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची शेती सिंगल आहे की जॉईंट हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे खाता नंबर, खसरा नंबर, एरिया, तुमची शेती 2019च्या पहिले किंवा नंतर ट्रान्सफर झाली ते सिलेक्ट करायचं आहे। लँड ट्रान्सफर स्टेटसमध्ये तुम्हाला विरासतमध्ये मिळाली आहे की वडिलांच्या डेथनंतर मिळालेली आहे की परचेस केलेला आहे की गिफ्टेड आहे, हे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि मग त्याची डेट काय ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पट्टा नंबर नोट्स ठेवायचा आहे आणि मग इथे आधार नंबर टाकायचा आहे तुमचा। ते टाकल्यानंतर तुम्हाला फाईल 200 KBच्या अंदर PDF मध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहे आणि फॉर्मला तुम्ही हे ॲड केल्यानंतर माहिती तुम्हाला वरच्या समोर पावती जनरेट आलेली दिसणार आणि ज्यांना आणि सम्मान निधीचे 6,000 येतात त्यांनाच नमोचे 6,000 मिळणार। असे करून तुम्हाला वर्षाचे 12,000 मिळणार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।